नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण सजीवातील पोषण या पाठाला सुरुवात केलेली आहे. वी हॅव स्टार्टेड अ लेसन नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता आपण वनस्पतीमधील पोषण कशा पद्धतीने होतं याचा आपण अभ्यास केला. आज आपण सहजीवी पोषण म्हणजे काय आता पाहूया. ज्यावेळी 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण आणि आधार इत्यादी बाबी साध्य होतात, याला सहजीवी पोषण म्हणतात. 2 किंवा 2 पेक्षा अधिक सजीव ज्यावेळी एकत्र येतात आणि ते एकमेकाच्या सहसंबंधातून, समजा इकडे एक झाड आहे, इकडे एक झाड आहे, हे झाड ह्याला मदत करतं, ते झाड त्याला मदत करतं, ह्याला म्हणायचं सहजीवी पोषण. इन सम केसेस 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other's help. This type of nutrition is called symbiotic nutrition. Look here, some fungi grow around the roots of some other plants. These plants supply nutrients to the fungi, and in fern, fungi supplies minerals and water to the plants. काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते. झाड बुरशीला पोषक तत्वे पुरवते, त्या बदल्यात बुरशी झाडाच्या मुळांना क्षार व पाणी पुरवते. झालं ना, एकमेकाला मदत केली त्यांनी. दे हेल्प्स ईच अदर. तसेच शैवाल व बुरशी एकत्र राहतात, त्यावेळी बुरशी शैवाला निवारा, पाणी, क्षार पुरवते, त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवते. बुरशीला स्वतःचं अन्न तयार करता येते, त्यावेळी ती शैवाल त्या बुरशीला अन्न पुरवते. एकमेकाला काय झाली, मदत झाली. इन दॅट केस द फंगी प्रोवाइड्स वॉटर, मिनरल्स ॲज वेल ॲज शेल्टर टू ॲलेज. इन रिटर्न द ॲलेज प्रोवाइड फूड टू द फंगी. नेक्स्ट एक्झाम्पल, lichen is an example of a symbiosis between algae and fungi. बघा, दगडफूल नावाचा जो प्रकार आहे तो या फंगी आणि शैवाल, बुरशी आणि शैवाल यांच्या सहजीवनातून तयार झालेली दगडफूल ही एक वनस्पती आहे, लिचेन वनस्पती. लक्षात आलं का? तर अशा पद्धतीने सिम्बायोटिक न्यूट्रिशन हे वनस्पतींच्यामध्ये होतं. त्याच्यानंतरचे वनस्पती आहे परपोषी वनस्पती, म्हणजे हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. हाऊ डू द हेटेरोट्रॉपिक प्लांट्स लाईव्ह? सी हिअर. बघा, परपोषी वनस्पती या वनस्पतींच्यामध्ये हरितद्रव्य नसतं. मग आता कसं जगत असतील बरं त्या? बघा, बऱ्याच झाडांच्या वरती तुम्ही अनेक वेली चढलेला पाहिला आहात. आंब्याच्या झाडावर अमरवेल चढते, बांडगुळ, हे एका मोठमोठ्या झाडांच्यावर लहान लहान वेली चढलेल्या तुम्ही ज्या पाहता, त्या वेली स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. तर ते काय करतात, ज्या झाडावरती चढलेले असतात, वाढलेले असतात, त्या झाडातलंच अन्न सगळं शोषून घेतात. म्हणजेच त्यातीलच अन्नपदार्थ घेऊन ते जगतात. यांनाच काय म्हणायचं, परपोषी वनस्पती म्हणायचं. ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात, त्याला परजीवी वनस्पती म्हणतात. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. बांडगुळ, अमरवेल. कारण हरितद्रव्य नसल्यामुळं अमरवेल पूर्णपणे आश्रयी वनस्पती आहे, म्हणजे आंब्याच्या झाडावर किंवा इतर मोठ्या झाडांच्यावरती त्या वाढतात, म्हणून तर त्यांना परजीवी वनस्पती म्हणतात. द प्लांट्स दॅट ग्रो on the body of other plants to obtain food are called as parasitic plants, means heterotrophic plants. For example, Loranthus, Cuscuta, etc. म्हणजे बांडगुळ आणि अमरवेल हे त्याचे 2 महत्त्वाचे उदाहरणं आहेत. त्यानंतरची वनस्पती आहे कीटकभक्षी वनस्पती. insectivorous plants. We have seen how some plants feed
upon insects to obtain nutrients. These insectivorous plants generally grow in soil or water deficient in nitrogen compounds. काही वनस्पती कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळवतात. म्हणजे ज्यावेळी त्या अशा काही वनस्पती आहेत, उदाहरणार्थ ड्रॉसेरा, त्यानंतर घटपर्णी, अशा ज्या वनस्पती आहेत त्यांच्या टोकावरती ज्यावेळी कीटक बसतो त्यावेळी सावकाश त्या वनस्पती मिटतात आणि त्या कीटकाला आत ओढून घेतात आणि त्या कीटकाला ते खातात आणि त्याच्यापासून या वनस्पती नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात ह्या वाढतात आणि त्या खाल्लेल्या कीटकापासून आपलं अन्न तयार करतात. We see the plant body of the Drosera burmini has a flower-like appearance. It grows close to the ground. Its leaves are attractively pink or red in color with hairs at the margin. बघा, ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना अतिशय सुंदर आणि फुलासारखी दिलेलं आहे. बघा, चित्र अतिशय सुंदर आणि फुलासारखी असते. जणू वनस्पती आहे का फूल आहे का लक्षात येत नाही लवकर, इतकं सुंदर असतं. आणि त्याच्या जमिनीलगत ही वाढते. तिची पानं ही अशी गुलाबी रंगाची आकर्षक असतात आणि त्याच्यावरती त्याच्या कडेनं बारीक असे केस तंतू असतात आणि हे केस तंतू असल्यामुळं ह्याच्याकडे कीटक लगेच आकर्षित होतात. त्यावर कीटकांना आकर्षणारे चिकट द्रवाचे बिंदू असतात आणि मग त्यावर ज्यावेळी कीटक येऊन बसतो त्यावेळी ते हळूच मिटून त्या कीटकाला खातात. इसवी सन 1937 श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पतीचा शोध लावला, म्हणून त्याच्या आठवणीत या वनस्पतीचं नाव बर्माने असं ठेवलेलं आहे. द सायंटिस्ट जोहान्स बर्मानी आयडेंटिफाईड दिस प्लांट इन श्रीलंका इन 1737. हेन्स द प्लांट इज नेम्ड आफ्टर हिम. लक्षात ही झाली अशा काही घटपर्णी ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मृतोपजीवी वनस्पती म्हणजे सॅप्रिफायटिक प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफायटिक प्लांट्स. म्हणजे सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषावर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. जे काही सजीव मेल्यानंतर कुजतात आणि ज्यावेळी कुजल्यानंतर त्यांचं जे मृत अवशेष असतात त्यावर अवलंबून असणाऱ्या काही वनस्पती आहेत त्यांना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. उदाहरणार्थ कवक गटातील काही बुरशी, भूछत्र या मृत अवशेषावर जगणाऱ्या वनस्पती आहेत. आपण त्याला कुत्र्या छत्री म्हणतो बघा तसे. व्हेरियस टाईप्स ऑफ फंगी लाईक मशरूम्स अँड यीस्ट आर सॅप्रोफायटिक्स. फंगी सिक्रेट डायजेस्टिव्स एन्झाईम्स ऑन द डेड रिमेन्स टू डायजेस्ट ऑर ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड्स बाय कंटेंट. द रिझल्टिंग सोल्युशन इज ऑब्झॉर्ब्ड टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. बघा, कवक गटातील हे जे काही बुरशी आणि भूछत्र आहेत हे प्रामुख्यानं मृत अवशेषावर वाढणाऱ्या वनस्पती आहेत. या मृत अवशेषावर पाचक रस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन पोषक द्रव्ये मिळवतात. या ठिकाणी बघा हे चित्र दिलेलं आहे इथं. ही एक सॅप्रोफायटिक प्लांट्स, जसं काही भूछत्र आहेत, बुरशी आहेत. हे जे मशरूम आहे हे आपण खात नाही. आपण आता ज्या काही बुरशी वगैरे पाहिल्या या फूड गेट्स स्पॉइल ड्यू टू सम फंगी कॉज डिसीजेस ऑर इलनेस while some fungi have medicinal properties. बघा, काही बुरशीमुळे अन्न दूषित होतं, तसेच काही बुरशीमुळे विविध प्रकारचे रोग आजार होतात. तर काही बुरशी हे आपल्याला उपयोगाच्या आहेत, औषधी गुणधर्म असतात त्यांच्यामध्ये. अशा पण काही बुरशी आपण पाहतो. ईस्ट
and the some mushrooms are useful. Yeast is used in fermentation processes and for making bread. Mushrooms are a rich source of iron and vitamins. बघा आता नैसर्गिकरित्या काही ठिकाणी मशरूम तयार केलं जातं. ते मशरूम्स आपल्याला खूप उपयोगाचं आहे. त्यांच्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात जीवनसत्व म्हणजे आयर्न आणि विटॅमिन्स म्हणजे लोह आणि आयर्न म्हणजे लोह म्हणजे आयर्न आणि विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व आपल्या शरीराला भरपूर मोठ्या प्रमाणात मिळतात. हे मशरूम खूप महाग असतात, ते आपण खातो. त्याचबरोबर यीस्ट नावाचा जो घटक आहे तो यीस्ट हे सुद्धा हे किनवा आहे. हे आपण वेगवेगळे ब्रेड जे आहेत, ब्रेड बटर वरक्या वगैरे आपण जे म्हणतो टोस्ट वगैरे, हे तयार करण्यासाठी यीस्ट वापरलं जातं. हे यीस्टसुद्धा आपल्याला उपयोगाचं आहे. आणि आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा म्हणजे फर्मेंटेशन म्हणजे आंबवणे, या आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा हे यीस्ट वापरलं जातं. आता बघा वनस्पतीमधील पोषक द्रव्यांची कार्य, जे काही त्यात पोषक द्रव्य सापडतात त्यांची कार्य आणि त्यांचे व अभावाचे परिणाम काय होतात बघा. समजा नायट्रोजन आहे सगळ्यात महत्त्वाचा वनस्पतीमधील हा एक पोषक घटक आहे नायट्रोजन. इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सिटोप्लाझ्मा. याच्यामध्ये प्रथिनं, हरितद्रव्य आणि पेशीद्रव्य यांच्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे नायट्रोजन आहे. आता हा जर वनस्पतींना व्यवस्थित नाही मिळाला तर काय होतं, रिटार्डेड स्टंटेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लिव्स, वाढ खुंटणे किंवा पाने पिवळी पडणे अशा प्रकारचा परिणाम या वनस्पतींच्यावर होतो. त्याच्यानंतर वनस्पतीसाठी आवश्यक फॉस्फरस, तुम्ही खताचं पोतं जरी बघितला तर त्यावरती NPK किंवा असं असते बघा, IM, ही जी सिम्बॉल्स आहेत हे सिम्बॉल्स त्या खताच्या पोतावर जे असतात म्हणजे त्या खताच्या माध्यमातून ते असे पोषक द्रव्य आपण वनस्पतीला देतो. फॉस्फरस काय काम करतं, कन्व्हर्शन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी, प्रकाश ऊर्जेचं प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतं. जर हे फॉस्फरस नाही मिळालं तर काय होतं, अर्ली लीफ फॉल, लेट फ्लॉवरिंग, स्लो ग्रोथ ऑफ रूट्स, अकाली पानं गळणे, उशिरा फुलं येणे, मुळांची वाढ खुंटणे अशा प्रकारचा प्रॉब्लेम या वनस्पतींच्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे पोटॅशियम. पोटॅशियम काय काम करतं, नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, चयापचयाच्या वनस्पतींच्या क्रियेसाठी हे पोटॅशियम आवश्यक आहे. हे जर पोटॅशियम नाही मिळालं, पोटॅश खत असतं बघा, तर ह्याच्यामुळे काय होतं, वीक स्टीम, विल्टिंग ऑफ लिव्ज, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स, खोड बारीक होणे, पाने कोमजणे, पिष्टमय पदार्थ तयार न होणे अशा प्रकारच्या समस्या परिणाम झाडांच्यावरती वनस्पतींच्यावरती होतो. त्यानंतर मॅग्नेशियमचं काम काय आहे बघा, प्रोडक्शन ऑफ याच्यामध्ये हरितद्रव्य निर्माण करणं हे मॅग्नेशियम आणि आयर्न, लोह आणि मॅग्नेशियम या दोघांचं काम आहे. हे जर मॅग्नेशियम नाही मिळालं तर काय होतं, स्लो रिटार्डेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लिव्ज म्हणजे पानं पिवळी पडतात जर मॅग्नेशियम आणि आयर्न नाही मिळालं, लोह नाही मिळालं तर, किंवा वाढ अगदी खूप सावकाश होते. त्याच्यानंतर मॅंगनीज, प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हॉर्मोन्स, म्हणजे वनस्पतीमध्ये जी काही प्रमुख संप्रेरक असतात ते संप्रेरक निर्माण करायचं काम हे मॅंगनीज करतं. हे जर मिळालं नाही तर रिटार्डेड ग्रोथ, स्पॉल्टेड लिव्ज, वाढ खुंटणे, पानावर डाग पडणे अशा प्रकारचा परिणाम वनस्पतीवर होतो. झिंक मिळाला तर काय फायदा झिंकचा, प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स अँड देअर इंटरमेडिएट्स, संप्रेरक व त्यातील घटक निर्माण करायचं काम हे झिंक करतं. आणि याचा परिणाम काय होतो, वाढ खुंटणे, पाने पिवळी पडणे, रिटार्डेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लिव्ज, म्हणजे जर झिंक नाही मिळालं तर वाढ खुंटते आणि पानं पिवळी पडतात. अशा पद्धतीनं जे वनस्पतीमधील पोषक द्रव्यां आहेत त्यांची कार्य आणि त्यांच्या अभावामुळे होणारा हा परिणाम आहे. इथं आपण थांबूया.